चक्काजाम आंदोलन सुरू आहे। कारण इलेक्शन मध्ये अनेक आश्वासनांना बळी पडून लोकांनी आज या महायुती सरकारला मोठं मताधिक्य दिलं आणि आज सरकार त्यांचं स्थापन झाले। पण सरकार स्थापन झाल्यापासून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे का या येत्या काळामध्ये लोकांच्या समस्यांची जाणीव न धरता कुठेतरी त्यांच्या मंत्रिपदांसाठी पालकमंत्र्यांसाठीच भांडणं चालू आहेत आणि लोकांचे प्रश्न हे दुर्लक्षित होत आहे। मोठी मोठी आश्वासन दिली, लाडकी बहीण योजना आम्ही राबवू वगैरे असे आश्वासन दिले। आज लाडकी बहीण योजनेचे पैसे नसल्यामुळं हे पैसे कुठून काढायचे? तर हे एसटीचा भाडेवाढ करा, रेल्वेचा भाडेवाढ करा, कुठेतरी टॅक्स लावा, ग्रामपंचायतीच्या मध्ये घरं बांधलेले त्या घरांना नोटिसी पाठवा, अशा पद्धतीने सगळे पैसे जमा करण्याचा या सरकारचा डाव आहे। या डावाला कुठेही आम्ही महाविकास आघाडी म्हणून कुठेही बली न पाडता लोकांच्या ज्या समस्या आहेत, लोकांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आम्ही निवारण करण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। निश्चित पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि निश्चित ही भाडेवाढ जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील, एवढंच मी सांगतो। महाराष्ट्र में ये चक्काजाम आंदोलन क्यों किया गया है ये जानना बहुत ज़रूरी है। हर जगह पर जो कांग्रेस का सरकार है उधर जो सरकार का गाड़ी में फ्री ये किया गया है, मगर इधर जो किसको मालूम नहीं है एक दिन अपना भाव बढ़ाते जा रहे हो, नमक से लेके बाजी तक का भाव बढ़ाते जा रहे हो, ये किसी को पता नहीं चल रहा है। हम लोग रोड टैक्स पे कर रहे हो, फिर हम लोग टोल टैक्स भी पे कर रहे हो। ऐसा आम जीवन बहुत मुश्किल के चलने का दिन आगे आ गया है। इसको ये आम आदमी को समझना चाहिए। तुमने वोट करके किसी को जो भेजा है वो तुम्हारे लिए काम नहीं कर रहा है। इसके लिए महाविकास आघाड़ी ने आज ये आंदोलन शुरू किया है इधर। धन्यवाद।